शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP आणि हरियाणामध्ये साधारण 6 राज्यांमध्ये याचा वापर होतो आहे। हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये, केळीमध्ये, ऊसामध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते। ॲग्री डिप्लोमा झाल्यानंतर शेतीमध्ये काहीतरी नवीन करावं असा माझा पहिल्यापासून उद्देश होता आणि शेतीमध्ये मला खूप आवड होती। मी माझ्या वडिलांच्या सांगण्याप्रमाणे शेतीमध्ये नवीन प्रयोग करत होते। त्यानंतर मला व्यंकटेश पाटील सरांच्याकडून पाटील बायोटेक विषयी माहिती मिळाली। कोल्हापूरमध्ये त्यांच्या शाहू स्मारकला कार्यक्रम होता, तो मी तिथे पाहण्यासाठी गेलो होतो। तर पाटील बायोटेकचं जे तंत्रज्ञान आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञान आहे। ते पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान आणि त्यांचं जे प्रयोग आहेत त्यांच्या मीटिंगा वगैरे त्याला मी 2-3 वेळा त्या मीटिंग अटेंड केल्या आणि त्याच्यामध्ये मी ते ट्रेनिंग घेतलं की बाबा कुठल्या प्रकारे आपण शेती केली पाहिजे, शेतीची सरी किती फुटाची असली पाहिजे आणि कुठल्या प्रकारे रासायनिक खतं वापरली पाहिजेत। अशा त्या मीटिंगा अटेंड केल्यानंतर मला NPK विषयी डिटेल्स माहिती मिळाली। त्यानंतर मी NPK पाटील बायोटेकमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की शेणखतमध्ये काय असतं, शेणखतमध्ये NPKचं प्रमाण कुठल्या प्रमाणात आहे, तसेच लेंडीखतमध्ये काय असतं, शेणदोषेमध्ये काय, pH म्हणजे काय, हे डिटेल्स माहिती ती मला पाटील बायोटेकमधून मिळाली। नोकरी म्हणण्यापेक्षा शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहिलं तर शेतीसुद्धा खूप चांगला व्यवसाय आणि पाटील बायोटेकसारखी कंपनी जर का ॲग्रिकल्चरमध्ये उतरत असेल तर खरंच इथं उत्पन्नात दुब्बल वाढ व्हायला काहीच अडचण होणार नाही। NPKबद्दल बोलायचं झालं तर पाटील बायोटेकमध्ये जसं प्रमाणे शेणखतामध्ये NPKचं प्रमाण आहे त्याबद्दल NPK सांगितलं, NPKचे डोसेस दिलेत त्यांनी आणि अगदी सुरुवातीपासून त्यांनी सरी सोडण्यापासून सरी मिनिमम 3.5 ते 4 फुटापर्यंत सरी असावी असं त्यांनी सांगितलं होतं। पूर्वी आपल्या सऱ्या ज्या त्या 2 ते 3 फुटाच्या होत्या, त्यानंतर नवीन पद्धतीमध्ये आपण 3-3.5 फुटाची सरी सोडली त्यांच्या सांगण्याप्रमाणे। त्यांचं म्हणणं असं होतं की आपण पहिला NPKचा डोस हा ऊस लागण्याच्या अगोदर 1 महिना द्यावा, जेणेकरून ते NPKचं विघटन होऊन ते ऊसाला लगेच खायला मिळेल। परंतु आपल्याकडं तेवढा वेळ आणि कमी असल्यामुळे आपण फक्त तो सरी डोस जो म्हणतो आपण, जो NPK अगोदर दिलं पाहिजे 1 महिना, ते वेळेअभावी फक्त आपण एक 10 ते 15 दिवसच आधी दिलेला आहे। सदर प्लॉट हा टोटल जवळजवळ माझी 2 एकर शेती आहे, यामध्ये मी अर्धा एकर रानासाठी ॲक्च्युली पाटील बायोटेक वापरलं आहे। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वर्षभराचं नियोजन मला त्यांच्या कंट्रोल रूमकडून मिळालं की कुठल्या प्रमाणे डोसेस त्यांनी फोनवरती डोसेस दिलेत, NPK किती वापरायचं, ह्युमॉल, कॅलनेट, रिलीजर किती वापरलं पाहिजे, त्याचे डोसेस असं त्यांनी वर्षभराचा टोटल आराखडा त्यांनी मला फोनवरती दिला आणि त्या म्हणण्याप्रमाणे मी पहिला डोस हा लागण करायच्या आधी 10 दिवस वापरला। त्यानंतर लागण झाल्यानंतर 15 दिवसांनी दुसरा डोस, पहिला डोसला ह्युमॉल एक 10 किलो, त्यानंतर कॅलनेट रिलीजर 2.5 किलो असं मिक्स करून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे डोसेस दिले। असे टोटल मी वर्षभर त्यांचे डोसेस वापरले। तर पाटील बायोटेकबद्दल बोलायचं झालं तर मला असं बोललं की नवीन तंत्रज्ञान जे काय असतं ते डिटेल्स पाटील बायोटेककडून मिळतं, कारण की NPK डोस वाढता रासायनिक खताचा आता आपण विचार केला तर शेती ही आवाक्याबाहेर गेलेली आहे आणि त्यातून मिळणारं उत्पादन आपल्याला फारच कमी आहे। त्यामुळे शेतीकडे आपण बघताना आता व्यवसाय म्हणून बघले पाहिजे, त्यातून आपण करणारी इन्व्हेस्टमेंट आणि त्यातून मिळणारा आपल्याला फायदा हाचा सगळ्याचा विचार करून जर शेती करायची झाली तर ती व्यवस्थितच करायला पाहिजे आणि याचं संपूर्ण सहकार्य हे पाटील बायोटेककडून लाभतं आणि पाटील बायोटेकप्रमाणे शेती करायला काहीच हरकत नाही। तर सांगायचं झालं तर मित्रांनो, मी हे सांगेल की पहिले आम्ही यापूर्वी शेत करत होतो, पण ते वडिलांच्या मार्गदर्शनाखाली करत होतो आणि मला आठवते असं माझा ॲग्री डिप्लोमा झाल्यानंतर 2008 नंतर मी शेतीकडे वळलेलं आहे। मार्केटमध्ये सुद्धा मी काम केलं आहे, बऱ्याच कंपन्यांचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे, पण पाटील बायोटेक मला अशी काहीतरी सगळ्यांच्यापेक्षा वेगळी कंपनी वाटली, ती जी खरोखर रिझल्ट देते की बाबा शेताला कशाची गरज आहे, मातीपरीक्षण करायला पाहिजे, पण मातीपरीक्षण करून आपला उपयोग काय आणि मातीपरीक्षण करून केल्यानंतर आपल्याला काय काय केलं पाहिजे। आता आपण मातीपरीक्षण करतो पण त्या पुढच्या कार्यवाही करत नाही, पण पाटील बायोटेकमध्ये त्या कार्यवाही करून घेतल्या जातात। ज्या पद्धतीने आपण पाटील बायोटेक वापरलं तर मला असं, आणि पूर्वी आमचे वडिलांचे वगैरे आमचं उत्पादन पाऊण टन किंवा गुंठ्याला 1 टन भेटायचं। सरासरी आता इकडच्या भागाचा विचार केला तर एकरी भारी 30 ते 35 टन उतारा मिळतोय। सदर ह्या अर्ध्या एकरसाठी आम्ही पाटील बायोटेक वापरलेला आहे। तर सध्या ऊसाची ही जी जाडी बघता ही सरसकट इतर यांच्यापेक्षा जाड आहे आणि जी उंची आहे ती सुद्धा खूप उंची आहे। म्हणजे तसे विचार करायला गेलं त्याला 30 ते 35 पेर ऊसाला आहे आणि जाडीसुद्धा चांगला आहे। हा सरासरी पूर्वी याच्या आधी एक 1.25 किलोचा एक ऊस भरत होता, परवा आम्ही याचं वजन केलं त्याला एक ऊस आम्हाला 2.25-3 किलोचा सापडला। एकरी जर संख्या धरली तर सरासरी दरवर्षीच्या मानाने ह्या वर्षीचं उत्पादन जे आमचं आहे ते अर्ध्या टनाने प्रत्येक गुंठ्यापाठी मग वाढणार आहे। ज्यावरती विचार केला 30 टनचा विचार केला एकरी तर आम्हाला 40 गुंठ्यामध्ये फक्त 30 टन ऊस होणार, पण ह्या वर्षी आम्हाला 40 गुंठ्यात
धरलं तर आम्हाला जवळजवळ 50 ते 55 टन ऊस 100% होईल. तशी शेती अधिकाऱ्याने सुद्धा पाहणी केलेली आहे. आपले रिलेटिव्ह आहेत शेती अधिकारी AB पाटील, त्यांनी सुद्धा या ऊसाची पाहणी करून त्यांनी ॲव्हरेज काढून दिलेलं आहे. तर सरासरी 1.5 ते 2.5 टनाचं त्यांनी ॲव्हरेज सांगितलेलं आहे. मिनिमम कमी धरलं 1.5 टन जरी ॲव्हरेज धरलं तर आज आम्ही पाऊण टनावरून 1.5 टनावरती गेलेलो आहे. याचं सगळं श्रेय हे पाटील बायोटेकला जातं. त्यांनी दिलेला डोसेस, त्यांनी तसंच व्यंकटेश पाटील सरांनी केलेलं 2 वेळा मार्गदर्शन, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण खताच्या आळवून दिल्या. त्यामध्ये ह्युमॉल लिक्विडमध्ये होतं, रिलीझल आणि हे पावडर पंपामध्ये घालून आपण त्याची सुद्धा 3 आळवणे दिल्या होत्यात आणि त्यांचे डोसेससुद्धा वापरलेत. अशा पद्धतीनं पाटील बायोटेक हे खूप चांगल्या पद्धतीचे आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्यानं पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. टोटल ज्याची कोणाची शेती 4 एकर 5 एकर असेल त्यांनी प्रत्येक आपल्या शेती 1 एकरला डेव्हलपमेंट करावं, त्याचा अनुभव घ्यावा. त्यांनी दिलेला पूर्णपणे डोसेस हे व्यवस्थित वापरावे. ॲक्च्युली ते देतात डोसेस वगैरे व्यवस्थित, पण त्या पद्धतीनं आपल्या वेळेच्या अभावामुळे किंवा अन्य कारणांमुळे आपण त्या डिटेल्सप्रमाणे जाऊ शकत नाहीत. आता सध्या ह्या प्लॉटमध्ये सुद्धा आम्ही अर्धा एकर रानासाठी हे घेतलं होतं, 20 गुंठ्यासाठी यांचं तंत्रज्ञान घेतलं होते, पण आम्ही वापरलं ॲक्च्युली 30 गुंठे रानासाठी. 30 गुंठे रानासाठी वापरून आमची टोटल फक्त 2.5 फुटाची सरी आता सध्या ही आहे. त्यांनी सांगितलं होती 3.5 फुटाची. ते घेतलेलं तंत्रज्ञान हे जास्त रानासाठी वापरून सुद्धा आज तुम्ही फरक बघू शकता. आता इतर शेतकऱ्यांना मला सांगायचं झालं तर तुम्ही सदर प्लॉटची पाहणी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथून पारंपरिक शेती आपण जी करत होतो आता रासायनिक खताचे दर सुद्धा वाढलेले आहेत. त्यामुळे खताचा खर्च सुद्धा आपण नियोजन करून केला पाहिजे. त्यासाठी आपण जर नियोजन करून पाटील बायोटेकची खतं वापरलीत तर खरोखर चांगला, ज्याप्रमाणे आम्हाला फायदा झाला. आम्ही गुंठ्याला अर्धा टन वाढून आलो. ॲक्च्युली आमच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार दरवर्षीपेक्षा आमचा अर्ध्या एकरसाठी फक्त 4,000 रुपये एक्स्ट्रा गेले, खर्च झाला. पण 4,000 रुपयेचा विचार केला तर अर्ध्या एकरामध्ये आम्हाला जवळजवळ आज 9 ते 10 टनचं उत्पादन वाढणार आहे. बाजारभावाप्रमाणे विचार केला 10 टनाचा, पहिले ॲडव्हान्स जरी 2,500 धरली तरी आम्हाला 25,000 रुपये भेटतात. भलेही 4,000च्या ठिकाणी 500 रुपये जरी दरवर्षीपेक्षा वाढ आपण खर्च धरला तर 20,000 रुपये नेट प्रॉफिट आपल्याला ह्या पाटील बायोटेक मिळालेलं आहे. असंच सर्व शेतकऱ्यांनी पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान 20 गुंठे किंवा 1 एकरसाठी वापरावं. त्यांनी त्याचा अनुभव घ्यावा आणि त्यांनीच ठरवावं की आपण पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरायचं की नाही. आणि सुशिक्षित तरुणांना माझं एक आव्हान आहे की बाबा तुम्ही फक्त नोकरी व्यवसाय म्हणण्यापेक्षा शेती डेव्हलप करा आणि शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने पहा, तुम्हाला नोकरीपेक्षा नक्कीच चांगलं डेव्हलप होईल. मी 20 वर्षापासून शेती काम करतो. आता पूर्वी मी ऊस घेत होतो. मग तेव्हा हे एकरी 50 टन इतके पडत होता. मी पूर्वी 671 84 11 अशी पीक घेत होतं. आता 9412 म्हणजे संकेश्वर ते हे की नाही शुगर फॅक्टरी, त्यांच्याकडून मी हे घेतले ऊस बियाणे, म्हणजे F3 9412 F3 म्हणून. आता हे 27 कांड्या इतकं ऊस आहे. सरासरी एक ते धरलं तर बी 1.5 किलो धरलं तर बी 75 असं हे पडण्यासारखं आहे. 12 महिन्याच्या अंदाजे आता 27 कांड्या आहेत. हे पेरवी लांब आहेत आणि जवळजवळ 50,000पर्यंत हे आहे संख्या. आता ते 1.5 किलो तर धरलं तर 75 टन पडण्या असं हे आहे. पूर्वी ते ऊस आता ते हे बारीक येत होता. आता हे ते पाटील बायोटेकचं हे घेतलं वापरल्यामुळे आता हे ऊसाची हे जो जाड आलेलं आहे आणि पेरसुद्धा हे लांबले आहे. पूर्वी तेवढं येतं आता 50 टनपर्यंत निघत होतं. आता 75 पडण्यासारखं एवढं आहे. असली हे पाटील बायोटेकचं पुढं हे केलं तर सगळ्यांना हे फायदेशीर. तर आम्ही पूर्वी पीक का घेत होतं ते तेवढं हे जे हे होत नव्हतं. आता हे पाटील बायोटेक खत वापरल्यामुळे हे पानाची हे रुंदीसुद्धा जादा येतं आहे. हे पेरसुद्धा जे लांबडी आहे. ऊसाची आता पूर्वी आम्ही 1 किलोपर्यंत आता घेत होता. आता 1.5 ते 2.25 किलो एवढे हे वजन येण्यासारखं आहे. पूर्वी 50 आता 75 टन असं आमचे अंदाज यायचा अंदाज आहे. आता खर्च म्हणजे रासायनिक खतापेक्षा हे पाटील बायोटेक खत घेतलं तर ते आता 7,000 आम्ही खत घेतलं का नाही त्याच्यामुळे ते आता 25 टन जर जास्त निघालं तर आता 25 ते 2,000पर्यंत झालं तर 50,000 रुपये ते उत्पन्न जास्त वाढतं आहे. सगळे म्हणजे आम्ही आता 1 एकरची हे लागवड घेतलेलं आहे. आता पुढं आमचं 8 एकर शेती आहे. पुढं आम्ही सगळीकडे हे पाटील बायोटेक त्यांचा उपयोग हे करणार आहे. आणि आपण मी सुद्धा हे अर्धा एकर 1 एकर असं तुम्ही घेऊन ते हे करून आपलं त्यांच्याकडनं हे करू शकता. त्यांच्याकडनं हे खत घेऊन आपण वापरू शकता. हे आम्ही घेतलेलं आहे. आम्हाला तर हे फायदेशीर ठरलं आहे. मी प्रथमच मला एक नेहमीची आवड की टी व्हीवरती कार्यक्रम बघायचा. सोमवारी सकाळी 7 वाजता
आमचे मित्र रमेश निवृत्ती पाटील नाना पाटील बायोटेकचा कार्यक्रम चालू असताना त्यांना मी सांगितलं की आपण पाटील बायोटेकनं आपण भेट देऊन त्यांना एक कार्यक्रम गावामध्ये घेऊया आपण. त्यानंतर आम्ही तो टी व्हीवर आलेला फोन नंबर घेऊन संपर्क साधला. दातार साहेब आणि खराडे साहेबांनी गावाला भेट देऊन त्यानंतर आम्ही त्यांचं तंत्रज्ञान वापरलं. मी 20 गुंठ्यासाठी तंत्रज्ञान वापरलेलं आहे पाटील बायोटेकचं. याच्या अगोदर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान न वापरता आम्ही 20 गुंठ्यामध्ये 22 टन 25 टन ऊस घेत होतो. त्यावेळेला आमची ऊसाची जात 86-032 होती. आत्ताही तीच आहे 86-032. तर आत्ता मला 20 गुंठ्यामध्ये कमीत कमी 40 टनाचा ॲव्हरेज मिळालेला आहे. 15 दिवस झाले प्लॉट तुटून आणि एक प्लॉट माझा बाकी आहे. तो एक 8-15 दिवसात तुटून जाईल. तरी त्याची ऊसाची जाडी चांगली आहे, कांडी चांगली, लांबीलाच कांडी जास्त लांब आहे, फुटवे 14-15 आहेत. याच्या अगोदर आम्हाला 20 गुंठ्यामध्ये माझा 25 टन ऊस जात होता. परंतु आत्ता पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्यामुळं त्यांच्या तंत्रानं खतं दिल्यामुळं माझा ऊस आत्ता 20 गुंठ्यामध्ये 40 टन गेलेला आहे. बाकीच्या काही शेतकऱ्यांनी आपलं पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरावं व त्याचा त्यांनी फायदा करून घ्यावा. त्याचं आपलं नुकसान काहीच होत नाही, त्याच्यामुळं फायदा नक्कीच होणार आहे. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरताना मी एक विनंती केली होती खराडे साहेबांना, दातार साहेबांना की आमच्याकडे पाणी कमी असतं, पुष्कळ पाणी कमी असतं की एप्रिल ते मे महिन्यात आम्हाला पाणीच नसतं. आणि ह्या वर्षी तर जूनमध्ये पाऊसच पडलेला नाही, जुलैमध्येच पाऊस पडला. तर पाणी कमी पडतानासुद्धा आम्ही एवढं उत्पादन घेऊ शकतो. तरी बाकीच्या एक शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपण पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून 20 गुंठ्याला 4,000 रुपये तुम्ही खर्च करणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला 38,000 रुपये 35,000 रुपये मिळणार आहेत. तर वापरायला काय हरकत नाही. असं वापरून बघा, अनुभव घ्या. आमचे शेती 2 एकर आहे आणि वडिलापूर्वीच आमची शेती हा शेतीचा व्यवसाय आहे आणि पारंपरिक व्यवसाय ऊसाचाच आहे आपला. पाटील बायोटेक जळगाव कंपनीचे 10 गुंठे क्षेत्रासाठी आम्ही कॅननेट इतर काही लागवडी घेतलेल्या आहेत. डोसेस, आळवणी, फवारणी 10 गुंठ्यासाठी आम्ही पहिला घेतलेला आहे. आमची शेती 2 एकर आहे आणि इथून पुढं आम्ही पाटील बायोटेकचे इथून राहिलेल्या याच्या पुढं आम्ही पाटील बायोटेकचं आम्ही लागवड घेत आहे. आता या पारंपरिक व्यवसायामध्ये आम्ही शेती करत असताना 10 गुंठ्याची आजपर्यंत आम्हाला सरासरी उत्पन्न 10 गुंठ्याला 1 टन म्हणजे ॲव्हरेज 1 टन पडत होतं गुंठ्याला. इथून पुढं पाटील बायोटेक घेतल्यामुळं आम्हाला एकरी म्हणजे 10 गुंठ्याला आम्ही 10 गुंठ्याला ट्राय प्लॉट म्हणून घेतला होता. त्यानंतर आम्हाला पाटील बायोटेकच्या याच्यामुळे आम्हाला गुंठ्याला 2 टन ॲव्हरेज पडलेलं आहे. म्हणजे 10 गुंठ्यात जवळजवळ 20 टनचा आमचा उचलला आहे. ह्याच्यापूर्वी आमचा 10 टनाला म्हणजे 10 गुंठ्यामध्ये 10 टन ऊस होत होता. म्हणजे दुप्पट आमची वाढ झालेली आहे. इतर शेतकऱ्यांनी, आसपासच्या लोकांनी किंवा जिल्ह्यातल्या लोकांनी आज पाटील बायोटेकच्या लागवडी घेऊन जास्तीचं उत्पन्न काढावं ही आमची इच्छा आहे. ज्या शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरायचं असेल त्यांनी आमच्या अधिकृत वितरकांकडे आपली नावनोंदणी करावी, ज्यामुळे त्यांच्या जमिनीचा बायोडेटा घेता येईल आणि जमिनीचा बायोडेटा घेऊन त्यांना घरपोच डेटाबेसमधून खताच्या संतुलित मात्रा ह्या देता येईल, की ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न हे 1.5 पट किंवा दुपटीने होऊन अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला पीक काढून पिकाचं उत्पन्न वाढवता येईल.